नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. अलीकडे सोशल मीडियावर अशी अफवा येत आहे की ज्याही लाडक्या बहिणींची के-वाय-सी राहिलेली असेल किंवा ज्याही लाडक्या बहिणींची के-वाय-सी चुकलेली असेल किंवा ज्याही लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी आले नसतील, त्यांच्यासाठी महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन त्यांनी के-वाय-सी करायची आहे किंवा मग महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन त्यांनी आपले डॉक्युमेंट देऊन राहिलेल्या हप्त्यांची मागणी करू शकतात. अशा प्रकारे सोशल मीडियावर अफवा चालू आहे. परंतु तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी अशा अशा कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंटच्याकडून अपडेट आलेली नाही आहे. अशी कुठल्याही प्रकारे सांगण्यात आले नाही की महिला व बालविकासच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी चौकशी करू शकता. या ठिकाणी थोडक्यात अपडेट पाहूया. या ठिकाणी पाहता की हा जी-आर आहे महाराष्ट्र शासनाचा 19/5/2026चा या ठिकाणी जी-आर दिलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात जी-आर प्रसिद्ध काय आहे ते या ठिकाणी सांगण्याचे प्रयत्न करतो. या ठिकाणी पाहता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याची मुदतीत योग्य ती कागदपत्रे सादर न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभाग कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशी बातमी लाडकी बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली झी 24 तास या न्यूज चॅनलवर लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली होती. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती की बुवा तुम्ही तुमचे राहिलेले पैसे किंवा ई-के-वाय-सी जाऊन तुम्ही महिला आणि बालिकाच्या ऑफिसमध्ये करू शकता. परंतु या ठिकाणी अजून समोर त्यांनी सांगितलेलं आहे की याबाबत स्पष्ट करण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला विकास विभाग कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावर देण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की महिला विकास विभाग कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावर देण्यात आलेले नाहीत. म्हणजे हे जे न्यूज होती ते सदर ही फेक होती. त्या फेक न्यूजवर लक्ष न देता तुम्ही महिला व बालविकास या विभागामध्ये जाऊन चौकशी करू शकता. परंतु त्या ठिकाणी के-वाय-सी त्याचप्रमाणे राहिलेले पैसे हे तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित डिपार्टमेंटमध्ये राहणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी सरळ सांगितलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला विकास विभाग कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनास्तरावरून देण्यात आलेले नाहीत. सो लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून तुम्ही महिला आणि बालविकासच्या ऑफिसमध्ये जाऊन गर्दी करायची काहीही काम नाही, कारण की शासनामार्फत अशी कुठल्याही प्रकारे जी-आर आलेला नाही. ज्याही लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत एकही हप्ता आला नाही या ठिकाणी त्यांनी के-वाय-सी केलं नसेल त्या या ठिकाणी या योजनेतून अपात्र झालेले आहेत. जेव्हा एखादी नवीन अपडेट येणार आहे, म्हणजे नवीन के-वाय-सी सुरू होणार आहे किंवा नवीन फॉर्म भरणे सुरू होणार आहे, तशी अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. आणि अशाच प्रकारची अपडेटसाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे.